नमस्कार मित्रांनो. आपल्याला भारतातील महत्त्वाचे राष्ट्रीय आयोग त्याची स्थापना व त्याचे अध्यक्ष नेहमी परीक्षेला विचारले जात असतात. ते आपण या व्हिडिओत त्या ठिकाणी पूर्ण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी सेव्ह करून ठेवायचा आहे. मित्रांनो, भारतातील महत्त्वाचे आयोग यामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा परीक्षेला विचारला जातो. स्थापना झाली होती 12 ऑक्टोबर 1993 ला. सध्याचे अध्यक्ष व्ही एस सुब्रमण्यम हे सध्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय महिला आयोग जे आहे याची स्थापना 31 जानेवारी 1992 ला झाली होती आणि सध्याच्या अध्यक्ष विजया राटकर आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर याच्यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग जे आहे याची स्थापना 13 मे 1993 ला झाली होती आणि सध्या अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा हे त्याचे सध्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय बाल हक्क आयोग जे आहे याची स्थापना 5 मार्च 2007 ला झाली होती आणि सध्या अध्यक्ष तृप्ती बुर्रा या सध्या त्याच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर जर विचारलं, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा 14 ऑगस्ट 1993 ला स्थापन झाला होता आणि सध्याचे अध्यक्ष हंसराज अहिर आपले त्या ठिकाणी आहेत. आणि संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 ला झाली होती आणि सध्याचे अध्यक्ष जर आपण या ठिकाणी बघितले तर सध्याचे अध्यक्ष त्याचे या ठिकाणी अजय कुमार आहेत. त्यानंतर भारतातील महत्त्वाच्या आयोगामध्ये केंद्रीय माहिती आयोग पण आपल्याला विचारला जातो. 12 ऑक्टोबर 1905 ला त्याची स्थापना झाली होती आणि त्याचे वर्तमान अध्यक्ष हिरालाल सामरिया आहेत. अशाच पद्धतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद.